हाय हॅलो नमस्कार. मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर हे बघा, हे आहे ते बीटची पानं, म्हणजे जे बीट आपण खरेदी करतो किंवा बीट जे असतं तर त्याचे जे वरती जे पानं येतात ना, तर ते पानं आहेत. तर यांनी फरमाईश केली होती की या पानांची भाजी कर. ह्याची भाजी खूप छान होते. माहीत नाही कुठे खाल्ली होती त्यांनी आणि काय ते. मग मस्त असं त्याची पानं वगैरे ते काढून घेतली, कापून धुवून वगैरे स्वच्छ एका प्लेटमध्ये ठेवली आणि नंतर मग म्हटलं कांदा वगैरे थोडासा टाकूया. मग असा कांदा कट करून वगैरे घेतला. एक छोटी कांदे होते त्यामुळे 3 कांदे कट केली. आपण जे रेग्युलर भाजी करतो त्याच पद्धतीनं करणार होते. मला काही याच्यात म्हणजे माहीत नव्हती, पहिल्यांदाच करणार होते ही भाजी. तर मग म्हटलं जशी येते तशी करते आणि मग आपले रेग्युलर मोहरी जिरे टाकून थोडासा लसण वगैरे टाकला. शक्यतो मी जास्त भाजीला कांदा वापरत नाही, पण ह्या भाजीला वापरला. म्हणलं वेगळीच म्हणजे थोडीशी टेस्ट वेगळी लागेल आणि पहिल्यांदा करतोय तर मग नवीन काहीतरी आहे, त्यामुळं मग कांदा वगैरे टाकला. तो छान असा आपण रेग्युलर जसा भाजून घेतो ना, तर तसा भाजून घेतला. आणि तसं तर मी हळद प्रत्येक भाजीत टाकतेच. आणि मग हळद टाकून आपले रेग्युलर जे मसाला होता, तर तो मसाला, धने पावडर वगैरे सर्व काही मसाले वगैरे टाकून ते थोडेसे भाजून घेतले. कांद्यातच टाकले, कारण त्यामुळे म्हटलं नंतर भाजी टाकून जर टाकलं असतं तर तो मसाला वगैरे भाजला नसता. तर मग तेल वगैरे कांद्याच्या ह्याच्यात असतं, त्यामुळे मग तेलात भाजून जाईल म्हणून तेलातच म्हणजे कांद्याच्या ह्याच्यातच टाकला. आणि नंतर ही भाजी जी धुवून वगैरे ठेवली होती तर ती भाजी टाकली. खरंच म्हणजे ठीक आहे म्हटलं, दरवेळेला तर आपण हे टाकूनच देतोय पानं आणलेली, पण यावेळेस काहीतरी उपयोगी पण येतील किंवा उपयोग होईल, बघूया तर ट्राय करून. जर छान वाटली तर दरवेळेला करता येईल. आणि असं पण टाकून देण्यापेक्षा काहीतरी उपयोगात येते. आणि विटॅमिन्स तर प्रत्येकाच याच्यामध्ये असतात, पालेभाजी म्हणा किंवा हे ते, मग याच्यातून पण काहीतरी भेटेल म्हणून म्हटलं काय हरकत नाही ट्राय करायला. मग केली पण खरं तर. आणि याला ना अजिबात पाणी मी नाही वापरलं, पाणी वापरायची गरजच नव्हती, कारण याचे जे दांड्या वगैरे ते काहीच टाकून दिलं नव्हतं, कारण त्या दांड्यांमध्ये वगैरे भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळं पाणी टाकायची गरजच पडली नाही. हे अशा पद्धतीनं मग मी झाकून वगैरे थोडीशी एक वाफ काढली. त्याच्यामध्येच ही भाजी बऱ्यापैकी शिजून गेली होती, चांगली वाफ वगैरे निघाल्यामुळे. नंतर थोडंसं हलवून घेतलं आणि छान अशी वास तर येतच होता आणि वेगळं काही असं वाटलं नाही. मग नवीन तर म्हणजे ट्राय केलंच पाहिजे. आणि बघा, अजून एक मला इथं गोष्ट सांगायची की मीठ तर टाकलंच, पण हे जे मीठ आहे ना, तर ते असं म्हणतात की प्लास्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवू नये. अशी जर शक्य झालं तर चिनी मातीच्या भरणीमध्ये मीठ ठेवावं. पहिले मी प्लास्टिकच्याच भरणीत ठेवायचे, पण मला असंच एक मैत्रिणीने सांगितलं, तेव्हापासून मी चिनी मातीच्या भरणीत ठेवते. तुम्ही पण नक्की बघा ट्राय करून. म्हणतात की घरात लक्ष्मी टिकून राहते, प्लास्टिकच्या जर भरणीत मीठ ठेवलं तर घरात लक्ष्मी टिकून राहत नाही असं म्हणतात. ज्याचा त्याचा प्रश्न, किती विश्वास ठेवायचा ते प्रत्येकावर अवलंबून असतं. तर मग म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही चेंज करून बघायला. तर मी ती छोटीशी भरणी आणली होती, मग त्याच्यातच तेव्हापासून मीठ ठेवते. आणि मग ही अशी काहीशी भाजी केली. आणि आमच्याकडं ना जवळपास प्रत्येक भाजीमध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालतातच. म्हणजे शेंगदाण्याचं कूट जर नाही घातलं तर आम्हाला ती भाजी अशी खाल्ल्यासारखीच वाटत नाही. बरेच जण म्हणतात प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट असतं का, किंवा पुण्याकडं तर ना बऱ्याच भाज्यांमध्ये टाकत नाही शेंगदाण्याचं कूट, मग ते वेगळंच वाटतं जर कूट नाही टाकलं तर. आमच्या इकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतातच. आणि प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक मैत्रिणीला अशी सवय असेल ना की हलवून झालं की दन कढईवर उलताना आपटायचं. तर मला पण तशी सवय, पण मी ती सवय मोडायचा प्रयत्न करते. जे आपण असं उभं उलताना आपटतो ना, तर पूर्ण कढई म्हणा कुकरला अशा चिरा पडलेल्या असतात उभ्या. शक्यतो आडवं आपटायचा प्रयत्न करते आणि सवय मोडायचा पण प्रयत्न करते. तर ही बघा, ही अशी काहीशी भाजी झाली होती. छान वास तर एकदम येत होता. आणि म्हटलं बघू, मुलांनी खाल्लीच तर ठीकच आहे, नाहीतर आपण खाऊया. पण मुलांनी काही ही भाजी खाल्ली नाही. म्हणे काही करती मम्मा तू, अशी कुठं भाजी असती का. मुलांसाठी मेथी केली होती, मुलांनी ती मेथी खाल्ली आणि आम्ही दोघांनी ही भाजी खाल्ली. भाजी छान झाली होती
आणि खूप असं काही वेगळं वाटलं नाही. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा मी आणून तेव्हा टाकून नाही देणार, त्याची नक्कीच भाजी करण. आणि यांना पण ती भाजी आवडली होती, पण लेकरांनी काही खाल्ली नाही. मग त्याच्यानंतर जे बाकीचे कामं आवरून, हे बघा हे रेडीमेड ब्लाऊज आहे. तर मला हे ब्लाऊज फिटिंग करायचं होतं आणि याच्यामध्ये कप्स होते, तर ते कप काढायचे होते. तर बघा आपण कसं करतो ना, रेडीमेड ब्लाऊज आहे म्हणून ते कसंही खपवून घेतो. प्रत्येक मैत्रिणी ज्यावेळेस खरेदी करतात त्यावेळेस असंच करतात. आणि ज्यावेळेस आपण टेलरकडून शिवून घेतो किंवा एखाद्या ताईकडून शिवून घेतो, त्यांच्याकडून थोडंसं म्हणजे एक टीप जरी असं फिटिंगला जरी झालं ना, तरी आपण ती टीप काढून बघत नाही किंवा टीप मारून द्या, लूज झालंय वगैरे असं नाही म्हणत. तुम्ही ब्लाऊज बिघडवलं असंच म्हणतो डायरेक्ट. आणि हे रेडीमेड जसं असेल तसं खपवून घेतो. म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये ना काढाव्या तेवढ्या चुका कमी होत्या आणि बायका खरंच आवडीने घेतात हे. आणि टेलरकडून शिवलेलं थोडंसं जरी काय झालं ना, तरी चुकलंच म्हणता डायरेक्ट. आणि ती जी हुक पट्टी होती ना, ती तर पूर्ण निघाली होती. म्हणजे त्यांनी ब्लाऊज एकदा पण नाही घातलं आणि ती पूर्ण बाजूलाच निघाली होती. त्याची टीप पण मोठी असते आणि ती खालच्या साईडला बघा एक हुक पण कमी होतं, किती हुक पण वरती आहे. म्हणजे खालचं सर्वात खालचं जर हुक फिट्ट असेल तर ब्लाऊज बॅक साईडनी उचकत नाही. आणि याला तर हुकच नव्हतं. मग मीच माझ्याच मनाने ते हुक पण लावलं. मला काही त्यांनी सांगितलं नव्हतं, पण मलाच ते योग्य नाही वाटलं. कारण म्हटलं हे खूप बॅक साईडने उचकल आणि परत त्याच मला म्हणतील की काय फिटिंग केली तुम्ही, फिटिंग पण व्यवस्थित नाही केली. तर ते कप वगैरे काढले आणि ना त्याची टीप वगैरे व्यवस्थित मारून घेतली. आणि मग ते फिटिंग वगैरे त्यांच्या मापाने जे काही होतं ते करून ठेवून दिलं. मग आता मला नंतर दुसरं काम होतं, ते म्हणजे हे खणचं ना स्कर्ट आणि टॉप होतं. तर बघा एवढं महागाचं कापड होतं हे खणचं खरं तर ना, आणि एवढं आवडीनं शिवलं होतं मी. तर एकतर त्याचे दोरे एवढे निघतायत ना, माहीत नाही येतं ते कसं हे देता आणि काय की खूप सारे दोरे निघतायत. आणि एवढं म्हणजे एकच वर्ष झाले हे शिवून, तर 3-4 वेळा घातला असेल. हे असे ड्रेस काही जास्त घालण्यात येत नाही, तर कधीतरीच आपण घालतो. असे ड्रेस सारखं काही घालण्यात येत नाही. तर मग एवढं महागाचं कापड आणायचं आणि हे ड्रेस असेच पडून राहायचे किंवा मग नंतर दुसऱ्यांना द्यायचे. मग म्हटलं याला थोडंसं डोकं लावूया. म्हणजे तुम्ही पण बघा, तुमच्या पण मुलींचे जर असे स्कर्ट टॉप असतील ना, तर तुम्ही नक्कीच असं करून घेऊ शकता. त्याचं जे वरची जी पट्टी लावलेली असती ना, म्हणजे जिथं आपण नाडा बांधतो, तर ती पूर्ण पट्टी उसवून घेतली, काढून घेतली. आणि त्याचे जे काही दोरे वगैरे निघाले होते ते दोरे कट करून घेतले. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आणि सरळ म्हटलं याचा फ्रॉक करायचा. फ्रॉक आणि जे जॉईंट केलं होतं तिथून काढून घेऊ म्हटलं, म्हणजे दोन्ही साईड बॅक साईडनी फ्रंट साईडनी जोडता येईल. खरं तर फिटिंग करून जोडणार होते, पण नंतर पाहिलं त्याला जे जॉईंट होते तर ते काढता येत होते इझिली. त्यामुळं मग म्हटलं हे काढून घेऊ आणि बॅक आणि फ्रंटला सेपरेट जोडू, म्हणजे प्रॉब्लेम परत फिटिंगचा वगैरे काही येणार नाही. म्हणजे आता हे फ्रॉक कसं असं सॉफ्ट असतात कपडे हे वापरायला, जास्त काही टोचत वगैरे नाही, तर त्यामुळं वापरण्यात येईल. म्हणून मग फ्रॉक वगैरे करूया म्हटलं. कारण स्कर्ट टॉप तेवढे वापरण्यात येत नाहीत आणि टॉप खरंच हाईटला खूप कमी येत होता. आणि स्कर्ट ठीक आहे, समजा हाईटला कमी आलं तरी एक घोट्यापर्यंत येत होतं, पण ते टॉप हाईटला खूप कमी येत होता आणि वरती जात होता, ते अजिबात छान नव्हतं दिसत. म्हटलं नंतर शिवता येईल अजून कधी, आषाढी एकादशीच्या वेळेस वगैरे. आणि मला खूप आवडतात खरं तर असे स्कर्ट टॉप वगैरे, पण ते हाईटला कमी येत असल्यामुळे आणि मी शिवताना एकदम बरोबर शिवलं होतं, त्यामुळं मग आणि टाकून पण द्यावं वाटत नव्हतं. तर हे काही अशा पद्धतीनं त्याची वरची पट्टी उसवून घेतली आणि जे टॉप होता तर त्याला टीप मारून घेतली. म्हणजे दोन भाग सेपरेट केले आणि फ्रंटला आणि बॅकला सेपरेट आधी सेंटर काढले आणि सेंटरला सेंटर पकडून तिथं पिन वगैरे लावून ही अशा पद्धतीनं मी टीप वगैरे मारून घेतली. आता एवढं चांगला ड्रेस आहे आणि मग वापरला पण पाहिजे, तर बघा तुम्ही पण अशा पद्धतीनं हे स्कर्ट टॉपचा फ्रॉक वगैरे करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या साडीचा वगैरे शिवून घेतला असेल किंवा छानच ड्रेस आहे, नवीनच कापड आहे, जास्त वापरला नाही, कारण फ्रॉकची हाईट अशी पण कमीच असते. म्हणजे आपल्या गुडघ्याच्या थोडं खाली आलं थोडंसं एक वीतभर 4 बोटं तरी चालतं. फ्रॉक तसे छान दिसतात, पण स्कर्ट टॉप हाईटला एवढे जर कमी आले ना तर अजिबात छान नाही दिसत, ते वेगळंच वाटतं हाईटला. तर बघा फ्रंटचं एक साईड जोडून घेतली आणि ज्या काही थोड्याफार 1-2 प्लेट्स उसवल्या होत्या तर त्या प्लेट्स पण जोडता वेळेसच ॲडजस्ट करून प्लेट पण टाकून घेतल्या. आणि बघू शकता हे व्हिडिओ दाखवतेच आहे मी. ह्या अशा पद्धतीनं त्याची दुसऱ्या साईडची पण टीप होती
तर ती पण मारून घेतली, कारण ऑलरेडी मी बॅक साईडला याला बटन्स केले होते. एक खालच्या साईडनी 1-1.5 इंच ठेवलं होतं बॅक, पण वरच्या साईडनी बटन जोडले होते, कारण मग ते टॉप पण असं पूर्ण बॅक ओपन नव्हतं केलं, कारण ते खाली काठ घेतले होते मी, तर ते काठ मला कट नव्हते करायचे, काठ अखंड राहिले पाहिजे. त्यामुळं मग मी थोडंसं ओपन म्हणजे थोडंसं ठेवलं होतं, पूर्ण बॅक ओपन नव्हतं केलं, जसं रेग्युलर मी स्कर्ट टॉपला करते तसं. तर हे बघू शकता, आत्ता संक्रांतीसाठी जे शिवले आहेत तर त्याच्यामध्ये पूर्ण बॅक ओपन केलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्कीच व्हिडिओ तो पहा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर हे बघू शकता, पूर्ण जोडून झालं आणि मग साईड फिटिंग होती, तर ती साईड फिटिंग करायला घेतली. एकावर एक सगळे चारी भाग अस्तर जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवून टीप मारून घेतली, आणि खरंच फ्रॉक म्हणजे छानच झाला होता. म्हणजे आता जे काही बाकीचे स्कर्ट टॉप आहेत तर ते पण मी अशा पद्धतीने करू शकते. नाहीतर काय करायला लागतं, मग कोणाला तरी द्यायला लागतात असे चांगले ड्रेस, वापर पण होत नाही, आणि ते जे आपण काही त्यात पैसे घातलेत ना ते पैसे पण उपयोगी म्हणजे गेल्यासारखे वाटतात. त्यामुळे ना या अशा पद्धतीनं मी नक्कीच म्हणजे दुसरे पण स्कर्ट टॉप करून घेईन, आणि तुम्ही पण करून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मी जर ड्रेस काही शिवला, थोडंसं जरी काही केलं, तरी माझी मुलगी एवढी हौशी आहे ना, तिला लगेच घालून बघायचं असतं. बघा, हे घालून बघणं आणि फिरणं चालू झालं तिचं. म्हणजे कुठलाही ड्रेस शिवला की लगेच मम्मा मला घालायचा आहे, काहीही असेल की लगेच मला घालायचा आहे तो ड्रेस. म्हणजे हुक पण बसून कधी कधी झालेले नसतात, पिन लाव म्हणते, पण ती लगेच घालून बघायचं असतं तिला, आणि मस्त घालून फिरत होती सगळीकडे. तर हा बघा, हे असा काहीसा स्कर्ट टॉप होता, आणि तसं छान होता तो. आणि पण मग आता हाईटला कमी येत होतं, त्यामुळं मग मी ह्याचा फ्रॉक केला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ.